श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5वा। ग्रंथ लेखक श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 5वा अध्याय प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, कुलदेवताय नमः, स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 5व्या अध्यायाची सुरुवात ग्रंथरचयिते श्री विष्णू बुवा म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला जर जीवनात आपली चांगली प्रगती किंवा आपले आध्यात्मिक जीवन सुरू करायचे असेल तर त्याला उत्तम सप्तपुरुष व मार्गदर्शक यांचा सहवास मिळायला हवा। पण त्यासाठीही आपली पूर्वपुण्याई असणे हेही सुद्धा तेवढेच आवश्यक आहे व त्या गोष्टीला अनुसरूनच येथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की श्री अक्कलकोट गावातील सर्वच लोक खरोखरच खूपच पुण्यवान व परम भाग्यवान होते की ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा सहवास लाभला। त्यातच तेथील राजश्री मालोजीराव यांची खूपच पुण्याई होती। त्यामुळे मालोजीराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांसारखा दिव्य परब्रह्म व्यक्तीचा सहवास लाभला। असेच दिवसेंदिवस जात असताना त्यात श्री स्वामी महाराजांची कीर्ती पण पूर्ण भारत देशात पसरत होती। त्यावेळी बडोदा संस्थानातील मुख्य राजाधिकारी श्री मल्हारराव गायकवाड हे तेथील राजकारभार पाहत होते। त्यांच्या कानावर सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती पोहोचली होती। श्री मल्हारराव गायकवाड यांना आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता। त्यांना असे वाटायचे की आपल्या धनाच्या जोरावर श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट येथून सरळ बडोद्याला घेऊन यावे। या कार्यासाठी त्यांनी आपल्या दरबारात एका सभेचे आयोजन केले होते। त्या सभेत अनेक मातब्बर दिवाण, विद्वान व सरदार यांना आमंत्रित केले। त्या सभेत मल्हारराव गायकवाड यांनी जाहीर केले होते की जो कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांना थेट अक्कलकोटवरून बडोद्याला घेऊन येईल त्याला आम्ही उचित बक्षीस तर देऊच, पण त्याचबरोबर आम्ही त्याला संस्थानाची जहांगीर पण देऊ व मान सन्मान सुद्धा देऊ, असा त्या सभेत त्यांनी आपला प्रस्ताव ठेवला। स्वामी समर्थांची आध्यात्मिक दिव्य शक्ती त्या सभेतील अनेक मातब्बर लोकांना होती, म्हणून ते सभेतूनच काही न बोलता उठून गेले। पण त्यातील एक सरदार तात्यासाहेब यांनी मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला आणण्याचा बिडा उचलला। त्यांनी अक्कलकोट येथे जातेवेळी खूप धनसंपत्ती व सेवक सोबत घेऊन ते अक्कलकोट येथे पोहोचले। स्वामी समर्थ महाराज जिथे राहत होते तेथील अनेक सेवेकरी व याचक लोकांना तात्यासाहेबांनी खूप धनद्रव्य आणि पैसे दिलेत। त्याचबरोबर तेथील अनेक लोकांना मोठमोठ्या पंगतीचे आयोजन करून त्यांना यथेच्छ जेवण दिले। श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त व सेवेकरी श्री चोळप्पा यांच्याबरोबर अलग बैठक घेतली व त्यात त्यांनी चोळप्पा यांना 10,000 रुपयांची जहागिरी देण्याचे पण आमिष दाखवले। त्या काळात चोळप्पा यांची आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नव्हती। ते खाऊन पिऊन बरे होते, पण त्या व्यतिरिक्त त्यांना काहीही अतिरिक्त आय नव्हती। त्यामुळे चोळप्पा यांना धनाची आस लागली होती। त्यांच्या ह्या लोभी प्रवृत्तीमुळे चोळप्पा यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपल्याबरोबर बडोद्याला येण्याची विनंती केली व सांगितले की तेथे गेल्यावर आपला योग्य तो सन्मान तेथील राजे श्री मल्हारराव गायकवाड देते। त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करीत बदले की अरे, तो बडोद्याचा मल्हार याच्या मनात माझ्याविषयी भक्ती अजिबात नाही व त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे, त्यामुळे आपला तेथे जाऊन काय उपयोग। येथे या अध्यायातील पूर्वार्थ संपत आहे व पुढील अध्यायात उत्तरार्थ देण्यात येईल। अशा तऱ्हेने येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 5वा अध्याय सुफळ संपूर्ण होत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।